हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पौंड पोलिसांकडून अटक। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी महाडच्या हिरकणीवाडीमधून अटक। मनोरमा खेडकरांकडून महाडमध्ये वास्तव्यासाठी खोट्या नावाचा वापर। पार्वती हॉटेलमध्ये इंदुबाई ढाकणे नावाने मनोरमा खेडकरांचं वास्तव्य। हॉटेल चालकाची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट आणि ठाकरे गटाचं जागा वाटप निश्चित। 96 जागांचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता। काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा, सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरला। लोकसभेप्रमाणे जिंकेल त्याला जागा। खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट, तर मविया 280 जागा जिंकणार, संजय राऊतांचा दावा। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढवण्याच्या तयारीत। लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळालेल्या मतदारसंघाची ठाकरे गट मागणी करणार। पूर्व विदर्भातील काँग्रेसची सर्वात जास्त ताकद, 99% जागा काँग्रेस लढवणार। काँग्रेस नेते अभिजित वंजारेंची माहिती। शरद पवार राजकारणातील नटसम्राट छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार। खासदार संजय राऊतांचा भुजबळांना टोला। अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पक्षात परत घेऊ नका, शरद पवार गटाच्या नेत्यांचा बैठकीत सूर। पंढरपूरमध्ये अजय बारसकर यांची चारचाकी गाडी जळाली की जाळली, पोलिसांकडून घटनास्थळी जात पंचनामा सुरू। मनोज जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने अजय बारसकर चर्चेत आले होते। उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरला रवाना। विशाळगडाची पाहणी करणार अजित पवार, स्थानिकांचीही भेट घेणार। आज आणि उद्या मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची बैठक। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार। बैठकीत विधानसभेची रणनीती ठरणार। नगरसेवकांनी साथ सोडताच अजित पवार ऍक्शन मोडवर। अजितदादांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांची बैठक। विलास लांडेही या बैठकीला उपस्थित। मुंबईत उद्या काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या बैठका। विधान परिषद निवडणुकीतील फुटीर आमदारांवर उद्याच कारवाई होण्याची शक्यता। अजित गव्हाणेंनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटात नाराजी। पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवन येथे तातडीची बैठक। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं 98% काम पूर्ण। सप्टेंबर अखेरीस समृद्धीचा शेवटचा टप्पा सुरू होणार, एमएसआरडीसीची माहिती। बिबट्याच्या दहशतीने संभाजीनगरमधील 4 शाळा बंद। 3 दिवसांपासून परिसरात फिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यात यश। अंधेरीत पहाटेपासून जोरदार पाऊस। अंधेरी रेल्वे स्थानकावर छत नसल्यानं प्रवाशांना मनस्ताप। कोकण किनारपट्टी आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा जोर राहण्याचा अंदाज। वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं पश्चिम घाटातही पावसाचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट। अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। वेंगुर्लेतील होडावडे पुलावरून नदीचं पाणी वाहायला सुरुवात। वेंगुर्ला मठ मार्गे वाहतूक सावंतवाडीकडे वळवली। भुसावळच्या हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले। धरणातून 36,445 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। ओमानजवळ समुद्रात तेलवाहू जहाज उलटलं। भारतीय नौदलाकडून 8 भारतीयांची सुटका। तेलवाहू जहाजावर 13 भारतीयांसह 16 कर्मचाऱ्यांचा समावेश। उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।